नमस्कार, अनुपमा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तिळगुळाचे लाडू। तर त्यासाठी आपण अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा किलो आपण गूळ घेतलेला आहे आणि पाव किलो आपण शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आपण बघूया ही कृती। आपण हे भाजत आहोत तीळ। अगदी सोपी रेसिपी आहे। थोडंसं ह्याचा कलर क्लिटी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। तुम्ही पाहू शकता हे झालेलं आहे। हे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे आहेत ते आपण भाजून घेऊया। आपण हे पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजून घ्यायचे आहेत आणि जाडे भरडे आपण मिक्सरला लावणार आहोत। जर आपल्याला फक्त उभे ठोंब्याने कुटायचे असतील तर तसं देखील करू शकता। मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे शेंगदाणे। तर हे थोडे जाडे भरडे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची ही पूड आहे ती आपण मिक्स करणार आहोत। तर शेंगदाण्याचं कूट जाडं भरडं आपण वाटून घेतलेलं आहे ते या तिळामध्ये आपण मिक्स करत आहोत। वेलची आणि जायफळची पूड आपण टाकत आहोत। आपण इथे अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे। काही लोक किसून घेतात, तर विदाउट किसून पण लगेच मेल्ट होतो। मंद आचेवर आपल्याला हे ठेवायचं आहे। ह्याचा चांगला पाक तयार झाला पाहिजे आणि मग तो एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा पाक एक थेंब टाकायचा। जर ते कडक निघालं तर लाडू पण छान व्यवस्थित होतात। तुम्ही पाहू शकता गूळ वितळलेला आहे, अगदी छान झालेला आहे। तर आपण असा पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, तर आपण हे टाकून बघायचं गूळ आणि जेव्हा हे कडक लागेल आणि वाजेल तेव्हा आपल्याला कळतं की हा प्रॉपर झालेला आहे गूळ। तर अजून व्हायचा बाकी आहे। हा याचा आवाज येतो कट, तर अजून व्हायचा बाकी आहे। तुम्ही पाहू शकता हे झालेलं आहे। आता अगदी डार्क चॉकलेटी असा कलर आलेला आहे। तर आपलं जे साहित्य आहे जे आपण ऑलरेडी भाजून घेतलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये हळूहळू ऍड करत आहोत। हळूहळू ऍड करत हलवत राहायचं आहे। काही लोक ह्याच्यामध्ये सुकं खोबरं पण भाजून वाटून घालतात आणि डाळ सुद्धा घालतात। तर आमच्याकडे ही साधी पद्धत आहे, जे घरी अवेलेबल आहे त्याच्यातूनच आपण हे छानपैकी लाडू बनवू शकतो। तर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स व्यवस्थित झाल्यावर आपल्याला गरम गरमच लाडू वळायचे आहेत। हाताला थोडं तूप लावून आपण लाडू वळू शकतो किंवा जर पाण्याचा हात घेऊन पण आपण लाडू वळू शकतो। आपण यामध्ये आता 1 चमचाभर तूप घालणार आहोत वरून, ज्यामुळे अजून छान स्वाद येतो। आपण 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे तर ते घालून घेत आहोत। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता। अशा पद्धतीने लाडूचं मिश्रण झालेलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अनुपमा किचनला। तर आता आपण लाडू वळून घेणार आहोत। खूप सुंदर, खूप छान सुवास येत आहे याचा। तर तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशा रीतीने झालेले आहेत तुमचे लाडू। तुम्ही पाहू शकता अशा रीतीने गरम गरम असतानाच आपण हे वळून घ्यायचं आहे। तर तुम्ही नक्की घरी करून बघा।